हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊजचं अस्तर कसं जोडायचं. अस्तर जोडताना नवीन शिकणाऱ्यांना अस्तर जोडताना काय होतं की अस्तर जोडताना प्रॉब्लेम येतो, उलट्या सुलटं होतं, कटोरी एका साईजची बनते किंवा एका साईडचे दोन्ही भाग बनतात. तर खालीवरी होऊ नये हे म्हणून हे व्हिडिओ बघा, त्यांच्यासाठी स्पेशल आहे. म्हणजे व्यवस्थित त्यांना कटोरी समोरासमोर ठेवून वगैरे जोडली जाता येईल. हे बघा, मी आता अस्तर मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून जोडणार आहे. आता जोडून घेतलं आहे कटोरीचा भाग आणि आपण आता जोडलेले आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला लगेचच कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून पटपट जोडलं जातं. हे बघा, अशी व्यवस्थित एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचे सगळं. आणि बघा, सोयीचा बरोबर अशी कटोरी आलेली आहे. आणि बघा, आता दुसरा भाग पण जोडून घेणार आहे. मी समोरासमोर ठेवून घेतलेली होती आधी दोन्ही पण भाग. समोरासमोरच ठेवून असं व्यवस्थित करून उलटी सुलटं व्यवस्थित पाहायचं आहे. आणि उलटं सुलटं कळत नाही, त्यामुळं आपण काय करायचं की जेणेकरून दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे आणि म्हणजे उलटं सुलटं आपल्याला हे व्यवस्थित कळता येईल. किंवा खडूनी थोडंसं आखून थोडंसं खून करून घ्यायची खडूनी, जेणेकरून आपल्याला बरोबर समोरासमोर येणे. बघा, अशी माझी समोरासमोर कटोरी आलेली आहे. आणि सोयीचं उलटं पण काही सोयीचे झालेले आहे, उलटं झालेले नाही. आणि आता मी घेणार आहे एक पट्टी. आणि आता बघा, एक पट्टी पण अशी समोरासमोर ठेवून घ्यायची. आधी मेन फॅब्रिक उलटं ठेवायचं आणि त्याच्यावर आपल्याला समोरासमोर अशी एक पट्टी सोडायची. आणि जे पट्टीचे वरचे कटोरीचे कोण असतात, म्हणजे योगपट्टीचे जे वरचा उंच आकार असतो ते आपल्याला समोरासमोर ठेवून जोडून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. दोन्ही लगेचच मारून घ्यायचे, म्हणजे कसं एकदा खाली जर पडलं तर ते उलटं सुलटं आपल्याला मेन फॅब्रिक उलटं सुलटं किंवा अस्तर उलटं असं सोयीचं समजत नाही. त्यामुळे आपल्याला फटाफट दोन्ही पण एक सोबतच अशा टिपं मारून घ्यायच्या, जॉईन करून घ्यायचं. आणि त्या सोयीचं करून दोन्ही साईड अशी भाग साईडने करून आपल्याला मध्यभागी आधी दाब टिप मारून घ्यायची आहे. इथं बघा, मी अशी दाब टिप मारून घेत आहे. दोन्ही पण कटोरी योगपट्टीला आपण अस्तर जॉईंट करून दाबे टिपा मारून घेणार आहोत. आणि जे साईडने पण आपण लगेच टिपा मारून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस लगेचच आपण टिपा मारून घेतो, कट करून घेतो, अस्तर व्यवस्थित जोडलं पण जातं. अस्तर बिलकुल आपल्याला कट करायचं नाही आहे, कारण अस्तर आपलं मेन मापाचं असतं आणि फॅब्रिक आपलं एक्स्ट्राचं असतं कट करताना. त्याच्यामुळं आपल्याला अस्तर बिलकुलही कट करायचं नाही आहे. आपल्याला फक्त मेन फॅब्रिक म्हणजे मेन ब्लाऊज पीस असतं ते आपल्याला एक्स्ट्राचं साईडने कट करायचं असतं. बघा, मी आता दोन्ही पण एक पट्टी जॉईंट करून घेतलेल्या आहेत अस्तरला. मेन अस्तर फॅब्रिकला व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचे, दाब टिपा मारून वरतून ते सगळीकडून आपल्याला टिपा मारून घ्यायच्या. जेणेकरून काय होतं की मेन ब्लाऊज पीस असतं ते कुठं फुगा वगैरे येत नाही व्यवस्थित. आणि बघा, असे समोरासमोर जॉईंट झाल्याच्या नंतर टाकून पाहायचं की आपलं बरोबर जॉईंट झालेलं आहे का नाही. तर माझं एकदम बरोबर जॉईंट झालेलं आहे समोरासमोर. बघा, उलटे पण बघा, दोन्ही पण साईडने खुणा केलेल्या आहेत. जे थोडंसं खुणा केलेल्या आहे, थोडंसं हे झालं ते दिसत नाही आहे. मी परत खुणा करून दाखवते तुम्हाला, खून करून दाखवते. आणि बघा, आता आपण साईड पॅटर्न घेतला आहे, ते पण असंच व्यवस्थित समोरासमोर टाकायच्या. ब्लाऊज पीसची उलटी बाजू आणि त्याच्यावर आपल्याला अस्तर टाकायचं आहे. आणि आपल्याला गळ्याचं बरोबर असं दोन्हीकडून पण आखून घ्यायचं आहे, खून करून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, दोन्ही भाग समोरासमोर व्यवस्थित जोडले जातात. ती एक उलटा किंवा एक सोयीचा असं नाही होणार. लगेच जोडून फटाफट असं पटकन जोडून आपण ते साईडने पण लगेचच कट करून घेणार आहोत.
ज्यावेळेस अस्तर आपण मेन फॅब्रिकला व्यवस्थित असं जोडून साईडचं कट करून घेतो ना, त्यावेळेस अस्तरवर आपले व्यवस्थित असे मापं टाकलेली असतात ना, तर आपण मेन फॅब्रिक अजिबात अस्तरच्या बाहेर ठेवायचं नाही आहे. असं व्यवस्थित असं सगळे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. काय होतं मग फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसतं. बघा मी दोन्ही पण करून घेणार आहे. बघा आता दोन्ही पण वाया जोडून घेतलं, थोडंसं कट करायचं मध्यभागी, जेणेकरून आपल्याला काय होतं की
भाई ब्लाऊजला जोडताना मध्यभागी कट केला ना की तिथून भाईची सुरुवात करायची जोडायला. हे बघा दोन्ही पण समोरचे जे खोलगटी भाग असतात आणि जे भागचे ते बरोबर दोन्ही साईडला आलेले घ्यायचं. म्हणजे हे काय होतं, ज्यावेळेस आपण नीट लक्ष देऊन करतो ना तर त्यावेळेस अजिबात चुकत नाही आणि हे अशी उलटी सुलटी भाग होत नाही. तर व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, स्किप न करता पहा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. चला आता मी ना घेतलेला आहे मागचा भाग. तर आपल्याला मागचा गळ्याचा भागसुद्धा आपल्याला टीप देऊन पलटी करून घ्यायचा आहे. अस्तरला जॉईंट मेन फॅब्रिकला जॉईंट करायचं आहे अस्तर. तर मी आता गळा बरोबर करून मेन फॅब्रिकवर आपलं कट केलेलं आहे ते होत नाही. हे बघा अशा पद्धतीने आता मी जोडून घेतलं आणि उलटं करून गळ्याला पण टिप मारून घेतलेली आहे. दाबटीप मारून घ्यायची गळ्याला आणि आता मी खालच्या कमरेच्या साईडला दाबटीप मारून घेत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अस्तर जोडलं तर अस्तर व्यवस्थित जोडलं जातं ब्लाऊज पीसला आणि कुठेही कमी जास्त पडत नाही आणि ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये पण मस्त बसतं. तर तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, स्किप न करता पहा पूर्ण व्हिडिओ, तुमच्या लक्षात येईल. आणि जरी पटपट जोडलं नसतं तर अगदी 10 मिनटामध्ये अस्तर जोडलं जातं एकदा सवय लागल्यावर. जसं की आपण पटापट व्यवस्थित जोडलं आणि कसं जोडायचं आणि उलटे सुलटे भाग कसे जोडायचे, कसे खून करायचे, त्याच्यावर थोडंसं खडूने मार्करच्या खडूने थोडंसं आखून घ्यायचं. म्हणजे कसं बरोबर समोरासमोर ठेवलं तर उलटं सुलटं होत नाही. नाहीतर काय होतं, नवीन शिकणाऱ्यांना ना हेच प्रॉब्लेम असतं की उलटं सुलटं होतं आणि ते मग खोलत बसा हे करता, त्यामध्ये खूप जास्त टाईम जातो. त्याच्यामुळं काय करायचं हे अशा पद्धतीने व्यवस्थित असे जोडून घ्यायचं आणि मेन फॅब्रिक उरलेलं लगेचच कट करून घ्यायचं. दोरे धागे वगैरे सगळं कट करून घ्यायचं व्यवस्थित. आणि बघा आता आपलं हे जोडून झालेलं आहे. बघा मागचा भाग पूर्ण जोडून झालेला आहे आपला. याला फक्त बॅक साईड टक्स द्यायचे, मागचा भाग बरोबर तयार होतो सगळा. तर हे बघा अशा पद्धतीने मी आपलं पूर्ण कटोरी ब्लाऊजचं अस्तर कसं जोडायचं आणि व्यवस्थित कसं जोडायचं हे असं आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ सबस्क्राईब केल्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ तुम्हाला आल्यावर नोटिफिकेशन मिळेल.